काम उसके खिलाफ आवाज उठाने वाले, और ये जो हाथ उठाया ये पीआई ने उठाया, और बजरंग दल वाले वहाँ जाके पुलिस को साथ में मैनेज होके वहाँ प्रियदर्शनी में लड़की के साथ बैठ रहे। ये अत्याचार हम सहन नहीं करने वाले, हमारे समाज के ऊपर अन्याय हम सहन करने वाले नहीं है। और डीएसपी ऑफिस के अंदर सर वो बोलता कि हम केस नहीं लेंगे, तो हम केस होना तो हम जाएंगे। ये विषय खरं आहे, पण नेमकं घडलं काय, विषय काय? सकाळी एक मुलगीचा मॅटर होता, त्या मुलीला त्या प्रियदर्शनीमध्ये ठेवण्यात आलं, प्रियदर्शनीमध्ये त्या मुलीला ठेवण्यात आलं। त्या प्रियदर्शनी लेडीज हॉस्टेलमध्ये बजरंग दलच्या अध्यक्षाचं काय काम आहे एवढं आम्हाला जबाब द्या। दुसरी गोष्ट, त्याचा भाऊ त्याचा हात पकडून राहिला, एक मुलगीचा त्याचा सक्का भाऊ त्याचा हात पकडल्यानंतर त्याला मारहाण होती, बायांना मारहाण होती। हे कोणता अन्याय, कोणताच आहे, कोणता आम्हाला इन्साफ देऊ राहिले तुम्ही सांगा बरं आम्हाला। आम्हाला त्याच्या विरोधात तक्रार पाहिजे, आम्हाला पीआय विरोधात एकतर्फा आमच्यावर कारवाई करू राहिले फक्त। ते आता आपल्याकडे ट्रॅफिक लिख के आपण मगाशी पोलिसला पण चर्चा केली तुमच्याबरोबर, अजूनही चर्चा करतो बरोबर आहे की सर? तुम्ही मला एक सांगा फक्त, याच्या विरुद्ध कधी आमच्या समाजाचं कोणी असलं असतं तुम्ही किती मिनिटात कारवाई केली असती एवढं सांगा आम्हाला। सर आमचे आणि यांच्यावर कार्य गोष्ट नाही आमच्या, आम्ही कॉपरेट करताना पीआय साहेबांचं ऐकलं, देशमुख साहेब होते तेव्हा त्यांचं ऐकलं, मथुरे साहेब होते त्यांचं ऐकलं, दरवेळेस आम्हीच कॉर्पोरेट करतो ना सर। आमच्या आया बहिणींना तुम्ही मारणार, मग त्याच्यानंतर पण आम्हीच कॉर्पोरेट करणार, कसं काय बहिणी सर? हे तर अन्याय ना आमच्या समाजावर। आमचा मुस्लिम समाज काय खाली गेलेला नाही सर, आमचा समाज सुशिक्षित पण आहे सर। संगमनेर पुलिस, संगमनेर पुलिस, संगमनेर पुलिस, संगमनेर पुलिस, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, पुलिस की गाड़ी बंद करो, पीआई तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, पीआई तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, संगमनेर पुलिस, संगमनेर पुलिस।